दरम्यान बोंदो अशोक खरातचा आणखी एक कारनामा सध्या समोर येतोय। रत्नांच्या नावाखाली व्यापाऱ्याला त्यानं लाखोंचा गंडा घातलाय। व्यावसायिक राजेंद्र भागवतांची खरात विरोधामध्ये आता तक्रार दाखल झाली आहे। फसवणुकीत झालेले कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश सामंत यांनी। बोंधूबाबा अशोक खरात याचे एक ना एक कारनामे ते समोर यायला सुरुवात झाले, ज्यामध्ये गैरव्यवहार जो आहे तो मोठ्या प्रमाणात समोर येतो आहे। जमीन हडपल्याची काही प्रकरण येत आहेत, त्याचबरोबर भक्तांची त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची लूट जी आहे ते होत असल्याचं समोर येतात। आपल्या सोबत आहे राजेंद्र भागवते, यांची देखील या ठिकाणी लूट झालेली आहे। काय नेमकी प्रकार होता, कधी भेट झाली, कशा पद्धतीने आपली लूट झाली आहे? माझी डिसेंबर 2022 मध्ये मी ओकोस लँड डेव्हलपर्स असं एक नाशिकमध्ये ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो। माझ्या काही आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणी असतील, माझे उद्योगधंदा व्यवसाय व्यापाराची अडचणी असतील, या संदर्भात मी कॅप्टन अशोक खरातकडे गेलो होतो। त्यांनी मला वेळ दिल्यानंतर मी त्यांना माझ्या या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी मला काही रत्न सुचवले, जे सोन्याच्या अंगठीमध्ये परिधान करायला पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं। माझ्याकडे माझ्या स्वतःच्या हातातल्या काही सोन्याच्या अंगठ्या होत्या, त्या सोन्याच्या अंगठ्या मी काढून त्यांना दिल्या। त्यांनी मला सांगितले की ते रत्न जे आहे मी त्याच्यामध्ये तुमच्या ज्या सोन्याच्या अंगठ्यामध्ये मी त्यामध्ये बसवून देतो, तुम्ही 5-6 दिवसांनंतर परत माझ्याकडे या, तुमच्या त्या सोन्याच्या अंगठ्याने ते द्या। त्या 20 ग्रॅमची माझी साधारण त्यांनी त्या अंगठ्या ठेवून घेतलेल्या होत्या। 3 रत्न दिले होते, त्याची किंमत साधारण त्यांनी माझ्याकडून 2,62,000 रुपये घेतलेली आहे। मी त्यांच्याकडे परत 5-6 दिवसानंतर कॉल आल्यानंतर गेल्यानंतर त्यांनी माझी अगोदर आगाऊ म्हणून 1 लाख रुपये घेतलेले होते। मी आरटीजीएस किंवा मी चेक स्वरूपात त्यांना पैसे देण्यासाठी विचारला असता त्यांनी सांगितलं आमच्याकडे फक्त रोख स्वरूपात पैसे स्वीकारले जातात, कुठल्याही प्रकारचा आरटीजीएस असू दे, नेट बँकिंगच्या माध्यमातून आमच्याकडे यूपीआय कडून पैसे आम्ही स्वीकारत नाही। माझ्याकडची काही व्यवसायातली रक्कम असू द्या आणि माझ्याकडे माझे मित्र होते सोबत, त्यांच्याकडून मी काही उसने स्वरूपात पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना 1,62,000 रुपये दिले होते। जे रत्न दिलेत मला ते रत्न खोटे असावे कदाचित, म्हणून मी काही माझ्या सोनाराच्या संबंधित सोनारकडे जाऊन मी चौकशी केली, ते रत्न दाखवले, ते जे रत्न दिलेले ते खोटे आढळून आले। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता, नेवासा, अहिल्यानगर।